नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने गणेश उत्सव की शुभकामनाएं देते हुए एक बार फिर से सरकार पर हमला बोला है। उन्होंने कहा कि मेरी बाप्पा से प्रार्थना है कि अगले 2 महीने बाद महाराष्ट्र का संकट दूर हो जाए। इसके साथ ही उन्होंने देवेंद्र फडणवीस, अजित पवार और धर्मराव आत्राम पर भी अपनी प्रतिक्रिया दी। इस दौरान उन्होंने कहा कि खुशी है कि गणेश चतुर्थी के मौके पर अजित दादा को होश आ गया है। अगर उन्हें पहले ही एहसास हुआ रहता तो एनसीपी टूटने से बच गया रहता। इसके साथ ही धर्मराव बाबा आत्राम की भाषा की भी निंदा की। मला आनंद आहे की अजितदादांना गणेश स्थापनेच्या पर्वावर काही सद्बुद्धी किंवा त्यांचं मला वाटतं की त्यांचं PR बघणारे काही त्यांना आता चांगले सजेशन देत असावेत किंवा सूचना आणि त्यांना गाईड करत असावेत। हीच सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चातापाची पाळी अजितदादावर आली नसती। जे पेराल ते उगवेल। कालच आपण पाहिलंय की ती उद्विग्न अवस्था एका त्यांच्याबरोबरच्या मंत्र्यांची दिसली। धर्मराव आत्राम नावांचे मंत्री माझ्या पोरीला आणि जावयाला नदीमध्ये बुडवा आणि समुद्रामध्ये काढा, समुद्रामध्येपर्यंत वाहून गेले पाहिजेत, इथपर्यंतचा त्रागा त्यांच्या बोलत्यांतून दिसतो आहे। इसके साथ ही उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का अभिमन्यु से तुलना करने पर भी तीखी प्रतिक्रिया दी है। आधुनिक युगामध्ये अभिमन्यु तयारच होत नाही। जर तयार झालाच तर त्या अभिमन्यूचा घेरण्याची गरज नाही, त्याला रिमोटची गरज असते आणि तो रिमोट त्या अभिमन्यूला घेरून संपवण्यासाठी त्याला विरोधकांच्या रिमोटची आवश्यकता नाही, तर त्या अभिमन्यूला त्यांच्याच पक्षातील रिमोट सध्या त्रस्त करताना मला दिसतो आहे। आता तो रिमोटची बटन कधी दबेल एवढीच अपेक्षा किंवा एवढीच आता आमचं एवढ्याच पुरती आता आमचं लक्ष आहे, तर त्यावर आमचं लक्ष आहे।